हॅलो फ्रेंड्स, महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच MS सेटसाठी एक जाहीर निवेदन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जी 26 जुलै 2026 रोजी MS सेटसाठी परीक्षा आयोजित केली गेली होती, त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या काही विषयांच्या परीक्षाही आयोजित केल्या गेलेल्या आहेत. आणि या दोन्हीही परीक्षा एकाच दिवशी आल्या कारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना या एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने किंवा सेट भवनने हा निर्णय घेतलेला आहे की 26 जुलै रोजी जी काही आयोजित केली होती MS सेट परीक्षा ती पुढे ढकलण्यात येत आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितलं आहे की 7 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 या काळामध्ये आषाढी वारीचे आयोजन आहे. त्यामुळे वारकऱ्यांची एकीकडे गर्दी आणि विद्यार्थ्यांची वाहतुकीची गैरसोय होऊ नये या पार्श्वभूमीवर बऱ्याच विद्यार्थ्यांचे MS सेट भवनला निवेदन गेले होते. ते निवेदन यासाठी गेले होते की सेट परीक्षा ही पुढे ढकलावी आणि त्याच अनुषंगाने सेट परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि त्याच दृष्टीने आता पुढे MS सेट ही परीक्षा कधी घ्यावी, तर सेट भवन किंवा पुणे युनिव्हर्सिटी सांगते की ही परीक्षा म्हणजेच MS सेट ही परीक्षा घेण्याची संभाव्य तारीख त्यांनी सांगितलेली आहे 6 सप्टेंबर. 6 सप्टेंबर ही फक्त सेट भवनने सांगितलेली संभाव्य तारीख आहे. म्हणजेच फिक्स तारीख नाही आहे की 6 सप्टेंबरलाच परीक्षा होईल. 6 सप्टेंबरला न होता ती पुढील 15 दिवसामधील पुढील सेट भवन सांगेल की ती परीक्षा एक्झॅक्ट म्हणजे अंतिम त्या परीक्षेची तारीख काय असेल. 6 सप्टेंबरला न घेण्याचं कारणही असं असेल की 6 सप्टेंबरला टेटची परीक्षा मे बी होणार आहे. म्हणजे टेटची परीक्षा जर 6 सप्टेंबरला असेल तर परत MS सेट ही 6 सप्टेंबरला, परत दोन्ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत त्यांना त्या देता येणार नाहीत. त्यामुळे सेट भवन किंवा युनिव्हर्सिटी सांगते की पुढील 15 दिवसात म्हणजे हे जे प्रकाशन आलं आहे हे प्रकाशन आलेलं आहे 7/7/2026ला. तर त्यानंतर पुढील 15 दिवसात ते आपल्याला अंतिम तारीख सांगतील की सेट परीक्षा कधी घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यासारखेच अजूनही अपडेट्स हवे असतील जे वेळेवर भेटतील त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.